नमस्कार, डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे जेवणानंतर पाणी कधी प्यावे. पाणी पिण्याच्या बाबतीत आयुर्वेदिक विशिष्ट मार्गदर्शन देते. जेवताना छोटे छोटे घोट घेतलेले पाणी ही चव असते, पण जेवण पूर्ण होताच लगेच पाणी पिल्यास पचनक्रिया अडथळा येतो. त्यामुळे दुपारचे असो वा रात्रीचे जेवणानंतर किमान 40 ते 45 मिनिटांनी पाणी पिणे योग्य मानले गेलेले आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत माणसे अनेकदा आपल्या आहारशैलीकडे दुर्लक्ष करतात. याचा परिणाम म्हणून हळूहळू पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात आणि त्यापुढे जाऊन गंभीर स्वरूपाचे आजार होऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाने अलीकडेच आयुर्वेदावर आधारित काही महत्त्वपूर्ण गोल्डन रूल्स सांगितलेले आहेत. या छोट्या छोट्या जीवनशैलीतील बदलामुळे मदतीने केवळच पचनक्रिया सुधारता येत नाही, तर मानसिक आणि शारीरिक आरोग्य देखील अधिक चांगले ठेवता येते. आयुर्वेदानुसार केवळ आपण काय खातो हे महत्त्वाचे नसून आपण कसे खातो, केव्हा खातो तेही महत्त्वाचे आहे. आणि जेवताना शांत आणि सकारात्मक वातावरण असणे आवश्यक आहे. क्रोध, भीती किंवा तणाव यासारख्या नकारात्मक भावना पचन संस्थेवर विपरीत परिणाम घडवतात. भोजन हळूहळू आणि व्यवस्थित चावून खाल्ल्यास त्याचा स्वाद तर वाढतोच, पण त्याचबरोबर पचनाचे एन्झाईम्स पण तयार आणि ॲक्टिव्ह होतात. त्यामुळे अन्न नीट पचणे आणि गॅस, अपचन यासारख्या समस्या टाळता येतात. आयुर्वेदानुसार अन्न ताजे आणि ऋतूनुसार असावे. त्याचबरोबर प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार अन्नपदार्थाची निवड करणे आवश्यक आहे. रात्रीचे जेवण हलके आणि लवकर करणे सर्वात चांगले आहे, असे मानले जाते, जेणेकरून झोपण्यापूर्वी शरीराला पचण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. जड आणि तुपकट जेवण पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण आणते. यामुळे गॅस, आम्लपित्त आणि इतर समस्या वाढतात. त्यामुळे दुपारी दिवसाचे मुख्य जेवण घेणे आणि रात्री हलके व सहज पचणारे आहार घेणे हे उत्तम आहे. आयुष मंत्रालयाने सुचवलेले हे आयुर्वेदिक आधारित सोपे नियम आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारल्यास केवळ पचन सुधारेल असे नाही, तर मन शांती, सदृढ शरीर आणि निरोगी जीवन यासाठी सुद्धा त्याचा दीर्घकालीन लाभ होऊ शकतो. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.